सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर सकाळचे वाजता आहे ते म्हणजे 11:30। थोडं आज उठलो कारण की आज संडे आहे आणि संडेला दादूला सुट्टी असते। आज रूमवरच आहोत। फिलहाल अभी प्लॅन कुछ नाही किया, म्हणजे आतापर्यंत प्लॅन केलं नाही, कुठेतरी जायचं प्लॅन आहे। तर बघू आपण काय प्लॅन आहे तो। लाडू पण आहेतच, तर आपल्याला केक खायचं आहे। चला तर आपण आता खाणार आहोत। चालेल मंडळी, गुड मॉर्निंग। कॉल आला दादूसला, तर आता एवढं जेवण करून लगेच निघालेला आहे। चला सो गाईज संध्याकाळचे वाजता आहे 6:30 आणि लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे पूर्ण अंधार आहे। 2 ते 2.5 तास झाले तेव्हापासून लाईट गेली आहे। तर आपण पाहू शकता बाहेरचा नजारा, हे बघा। रूम मध्ये पूर्ण अंधार आहे। तर चला मग आपण जाऊ बाहेर, फिरून येऊ। पूर्ण रूम मध्ये अंधार आहे। सो गाईज आपण आलोय बाहेर फिरायला। रूमवर लाईट नव्हते, लाईट आता आलेली आहे। तर आपण बघू शकता गाईज, आपण पाहू शकता स्वस्त मध्ये कपडे आहेत इथं। इकडं भाजी मंडई आणि आपण आलो इकडं जाम आहेत, त्या साईडला दुकान आहेत। तर इकडं भाजी मंडईकडे आपण आलोय आणि दादू पण आला आहे। तर आपलं आता ते फोन केलं, तो रूमवर जायचे, त्यावेळी माझ्याकडे, तर त्याच्यामुळे मग आता रूमवर जायचे। त्याआधी भाजी मंडई आपण पाहून घ्या। दर दिवशी तर भाजी मंडई भरते, मध्ये आपल्याला जे लागलं ते घ्या। लय गर्दी आहे। इकडे पूर्ण मच्छी आहेत, मच्छींचं दुकान एरिया। सो गाइस दादूस आलेले आहे, आता आपण जातो रूमवर। सो गाइस आजच्या ब्लॉगला इथंच आपण स्टॉप करू। आता आपण जाणार आहोत रूमवर। बाय बाय, टेक केअर।